मी स्वप्नात पण विचार केला नव्हता माझ्यासोबत असं काहीच होईल. दिवसाची सुरुवात तशी खूप छानच झाली होती. आज गुरुचरित्र पारायणाचा दिवस पहिला होता. सगळेजण छान असे सगळे एकत्र आलो होतो. सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण वगैरे केलं. पारायण झाल्यानंतर आतमध्ये दर्शनाला गेले. स्वामींची छान अशी पूजा वगैरे मांडली होती. तिचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर स्वामींचं देखील दर्शन घेतलं. एकदम मन प्रसन्न वाटत होतं. घरी येताना स्वामींच्या फ्रेमला एक छान असा हार घेऊन आले होते. तो स्वामींच्या फ्रेमला घालून घेतला आणि घरी आल्यावरती त्यांचा देखील पुन्हा आशीर्वाद घेतला. त्यानंतर घरातली कामे करायला घेतली, कारण की घरात खूप कामं पडली होती आणि ती तशीच राहिली होती. खूप दिवस झाले विचार करत होते ह्यांचं आज कपाट लावेल, उद्या कपाट लावेल, पण मुहूर्त काय लागतच नव्हता. शेवटी आज ह्यांचा कपाटाला मुहूर्त लागला. मुहूर्त लागलाय म्हणून पटपट सगळे कपडे वगैरे बाहेर काढून घेतले आणि एक एक कपड्याची घडी नीट करून ठेवली. कधी मी स्वतःचे कपडे न घडी करणारे, आज माझ्या नवऱ्याचे देखील कपडे घडी करून ठेवते. सगळे एकदम व्यवस्थित सगळं करून ठेवलं. 12चे 3 कधी वाजले समजलंच नाही मला. छान असं सगळं उरकून वगैरे ठेवलं आणि त्याच्यानंतर एक झोप काढावी म्हणून झोपले, कारण की सकाळी थोडं लवकरच उठले होते. मग छान अशी संध्याकाळी उठले, सोनाराकडे जाऊन वगैरे आले आणि आज असा काहीसा माझा दिवस होता. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.